नमस्कार मित्रांनो, स्कॉलरशिप एक्झाम 2025 इयत्ता 8वी या परीक्षेतील प्रश्न आहे गणिताचा. प्रश्न आहे प्रॉफिट आणि लॉस या घटकावर आधारित. प्रश्न काय आहे? ए शॉपकीपर परचेस 100 आर्टिकल्स. सोपा प्रश्न आहे अतिशय. ए शॉपकीपर परचेस 100 आर्टिकल फॉर ₹50 each. Two of them were damaged. He sold remaining articles at ₹60 each. What was the percentage of profit or loss? प्रॉफिट किंवा लॉसचं पर्सेंटेज आपल्याला या ठिकाणी काढायचे. एका शॉपकीपरने 100 आर्टिकल्स घेतले. 100 वस्तू घेतल्या. कशा घेतल्या? ₹50 each. म्हणजे त्याची परचेस कॉस्ट काय असणार आहे? 100 आर्टिकल्स ₹50 each. म्हणजे त्याने किती इन्व्हेस्टमेंट केली आहे? तर ₹5000 त्याने घालवलेत. पुढे काय दिलंय? 2 of them were damaged. आर्टिकल्स टोटल किती आहेत? 100 मधले 2 डॅमेज झालेत, म्हणजे ते विकले गेलेत का? तर नाहीत. म्हणजे त्याच्याकडे आर्टिकल्स राहिलेत 98. आणि जे राहिलेले आर्टिकल आहेत ते पुढे त्याने ₹60 each या भावाने ते विकले. म्हणजे 98 into 60 या रेटने त्याने काय केलंय? सेल केलंय. म्हणजे सेल केल्यानंतर त्याला मिळाले ₹5880. ₹5880 त्याला मिळाले. ठीक आहे, कारण 2 of them are damaged असं दिलेलं आहे. 2 वस्तू जर डॅमेज झाल्या तर त्या विकल्या का? तर नाही. म्हणजे या ठिकाणी प्रॉफिट झालाय की लॉस झालाय? त्याची इन्व्हेस्टमेंट काय होती मित्रांनो? त्याची इन्व्हेस्टमेंट होती 5000 आणि त्याला मिळालेत 5880. मीन्स त्यांना प्रॉफिट झालंय ते कितीचं? तर ₹880. आणि किती रुपीजवर प्रॉफिट झालंय ते झालंय ₹5000 वर. ठीक आहे, हे मग पर्सेंटेज काढायचंय इंटू 100 करायचं. जर ₹880 हे प्रॉफिट आहे ₹5000 वर, तर ₹100 वर किती प्रॉफिट? 0 विल गेट कॅन्सल. हा 0 आणि हा पण 0 कॅन्सल होईल. मग 88/5 करायचंय. 88/5 किती येईल? तर ते येतं 17.6%. म्हणजे शॉपकीपरला प्रॉफिट झालंय किती? 17.6%. ॲक्युरेट आन्सर इज 17.6% प्रॉफिट.